छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार निर्मला रामचंद्र कर्डिले पाटील यांची प्रचार फेरी काढण्यात आली। प्रभाग क्रमांक 29 मधून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली। या प्रचार फेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। प्रचार फेरी दरम्यान उमेदवार निर्मला कर्डिले पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली। यावेळी समाजसेवक रामचंद्र कर्डिले पाटील यांची विशेष उपस्थिती होती। प्रभागातील नागरिकांनी फुलांच्या वर्षावाने आणि घोषणांनी प्रचार फेरीचे स्वागत केले। विकासासाठी सक्षम नेतृत्व या संदेशासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून प्रचार अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्रही दिसून आले आहे। साहेबांनी सांगितलं धरण उशाला कोरड घाशाला इथून 35 किलोमीटर एवढं 100 टीएमसी धरण असताना गेल्या 35 वर्षात ज्यांनी लोकांना पाणी पाजू शकले नाही ते आज काय पाणी पाजणार आहे। त्याकरता यावेळेस महानगरपालिकेमध्ये सत्ता बदल होणं गरजेचं आहे। जवळच आपल्या DMI सारख्या मोठी प्रोजेक्ट येत आहेत। परिसरातील तरुणांना रोजगार मिळणार आहे, पण त्या रोजगारासाठी मूलभूत सुविधा महापालिकेने देणं गरजेचं आहे। आजपर्यंत महापालिकेने फक्त टॅक्स वसूल घेण्याचं काम केलं। टॅक्स जर नाही भरला तर टॅक्सला तुम्ही व्याजाला व्याज लावता, पाणी न देता पाणीपट्टी घेता, त्या पाणीपट्टी सुद्धा व्याजाला व्याज आहे। परंतु आजपर्यंत एकाही कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्याविषयी कधीही महापालिकेचा आवाज उठवला नाही। परंतु आज जनतेने जर आम्हाला जर निवडून दिलं आणि घड्याळीला जर साथ दिली तर नक्कीच आम्ही लोकांना पाण्याचा प्रश्न सोडूच, पण ज्या मूलभूत सुविधा आहेत मूलभूत सुविधा दिल्याशिवाय शहरामध्ये चांगले उद्योग येणार नाही। चांगले उद्योग जर आले तर शहरामधील तरुणांना नोकऱ्या मिळतील। आज तरुण बरेच भागात जर गेलं तर व्यसनाधीन आहे। आज 10वी 12वी झालेली मुलं व्यसनाधीन आहे। त्याच्यावर कुठल्याही नेत्याचं अधिकाऱ्याचं कोणाचंही लक्ष नाही। परंतु आम्ही कुठल्या पदावर नसताना परिसरातील तरुणांना कुठेतरी कामधंदा लावण्याचा किंवा त्या तरुणांना व्यसनाधीन होणे म्हणून त्यांना तापण्याचा प्रयत्न करतो। परिसरातील महिला सुद्धा असुरक्षित आहे। परिसरामध्ये पोलीस स्टेशन नाही, काही प्रॉब्लेम झाला चोरी झाला तर पोलीसवाले म्हणतात आमच्याकडे संख्याबळ कमी आहे। ही जबाबदारी कोणाची? आज आपण जेव्हा टॅक्स भरतो त्यावेळेस टॅक्स मध्ये सगळे तुम्हाला शासन काही फुकट देत नाही। उद्या तुम्हाला सिलेंडर जर 10 रुपये कमी केला किंवा आता लाडक्या बहिणी आहेत त्यांना जरी 1,500 दिले तर लाडक्या बहिणीचं सिलेंडर 350 रुपयाचे झालं 1200 रुपयाला, म्हणजे तुमचेच पैसे तुम्हाला देतात। परंतु ते काय उपकार करत नाहीत। परंतु आमची ही विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही सत्ता बदल केला तर नक्कीच महानगरपालिकेमध्ये पुण्यासारखी आशिया खंडाची जशी पहिली महानगरपालिका पिंपरी चिंचवड आहे त्या टाईप छत्रपती संभाजीनगर महापालिका आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आमच्याकडे विजन आहे। आम्ही नुसतं येऊन तुमच्या पाय पडून मत मागणार नाही, तर आम्ही नक्कीच लोकांसाठी ज्या गरजा आहेत, शिक्षण असेल, आज माझ्या महानगरपालिकेमध्ये जो तरुण मुलगा शिकतो त्या ठिकाणी मुलींना स्वच्छतागृह नाही, पिण्याचं पाणी नाही, शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही। परंतु तुम्ही जर आमच्या टीमला निवडून दिलं तर माझी पत्नी सौ निर्मला कर्डिले उच्च शिक्षित MA BEd शिक्षिका असून ती नक्की डिजिटल शाळा केल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो।